तर पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे निश्चित झाले। 25 किंवा 26 डिसेंबरला एकत्र येण्याची घोषणा केली जाणार आहे। काल रात्री पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं प्रशांत जगतापांनी म्हटलंय। दरम्यान प्रशांत जगतापांचा राजीनामा अद्याप पक्षाने स्वीकारलेला नाहीये। त्यांना खासदार सुप्रिया सुळेंनी तातडीनं मुंबईला बोलावलेलं आहे। दरम्यान याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी काय अधिकची माहिती दिली आपण बघूयात। काल बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काय चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला आज पाहिजे। होणार नाही। अध्यक्ष चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळे? याबाबत काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही तुतारी। मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय। ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती, त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागृहामध्ये आम्ही सगळे प्रशांत जगतापला सांगितलं की तू असा कसा बोलतोय तू, कारण त्यावेळेस सगळी सत्ता दादाच पाहत होते, सगळे निर्णय कोणते घ्यायचे वगैरे। त्यावेळेस प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील। अरे, आणि आता तर वेगळी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहे।